मालिका किंवा पिक्चर्स प्रोड्यूस करायचं, त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? मुळात पहिल्यांदा तुम्ही करायला जाऊ नका. निर्मिती करणं हे सगळ्यांना सोपं वाटतं. बरोबर. लेखकांना वाटतं अरे निर्माता खूप कमवतोय त्यामुळे मी निर्माता होईल. कलाकारांनाही वाटतं निर्मिती सोपी आहे आणि दिग्दर्शकांनाही वाटतं. तुम्ही पेमेंट करताना निर्माते टीडीएस कापतात आणि टीडीएस हा तुमचा अमाऊंट नाही आहे, तो द्यायचा आहे सरकारला. जीएसटी तुम्हाला देताना ती भरायची आहे, तर ह्याचं भान ठेवलं पाहिजे. जीएसटी चॅनल कडनं आम्हाला येतं अलॉंग विथ द पेमेंट. ती माझ्यासाठी नाही आहे, दॅट हॅव टू पेड आहे, पे टू द गव्हर्नमेंट. आणि ते केलं नाही, तुम्ही कम्प्लायन्स केलं नाही, तर तुमचा बिझनेस कोलमडतो. नमस्कार. आज लोकल बंधनच्या प्लॅटफॉर्मवर नितीन वैद्य सर आलेले आहेत. नितीन वैद्य सरांनी त्यांची पहिली करिअरची सुरुवात जर्नलिझममधनं केली आणि तिथनं अनेक चॅनल्समध्ये, म्हणजे पहिलं झीमध्ये त्यांनी हेड म्हणून सुरुवात केली आणि झीच्या अनेक व्हर्टिकल्सला त्यांचं योगदान आहे. मी म्हणेन की त्या डेव्हलपमेंटमध्ये, म्हणजे या सगळ्या चॅनल्सच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे. अनेक वेगवेगळ्या व्हर्टिकल्स आले, त्याच्यानंतर स्टारमध्ये त्यांनी काम केलं आणि 10 वर्षाआधी त्यांनी दशमी क्रिएशन्स या संस्थेची निर्मिती केली. त्यांनी हिस्टॉरिकल आयकन्सच्या सिरियल्स बनवल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा किंवा अनेक अशा सिरियल्स आहेत, अनेक पिक्चर्स आहेत. त्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळाला आणि फिल्म ॲड्स म्हणा किंवा डिजिटल क्रिएशन म्हणा, ही अशी अवघ्यात त्यांची कामं चालू आहेत. आणि आज आपल्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याकडे भेट दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. सर, थँक्यू आल्याबद्दल. धन्यवाद. इनफॅक्ट बोलवल्याबद्दल. नवीन प्रयोग तुमचा आहे आणि नव्या प्रयोगांना नेहमीच माझी साथ राहिलेली आहे. थँक्यू. सो आय एम ऑल्सो, इट्स अ प्लेजर फॉर मी ऑल्सो. थँक्यू सर. सर, मी तर सुरुवातीला जसं सांगितलं, पण आपल्या सगळ्यांना युवकांना तुमचा प्रवास तुम्ही थोडा सांगाल का, की कसा झाला? म्हणजे फ्रॉम अ जर्नलिस्ट टू अ प्रोड्युसर टू अ बिझनेस हेड, ह्या सगळ्या वेगवेगळ्या व्हर्टिकल्समध्ये कसा प्रवास होत गेला? मी एक मध्यमवर्गीय फॅमिलीमध्ये जन्मलो, वाढलो आणि तुम्ही मला करिअरचं बघाल आणि शिक्षणाचा विचार तर तिची फार विसंगत असं दोघांचं हे राहिलेलं आहे. मी शाळेमध्ये म्हणा किंवा कॉलेजमध्ये एक ॲव्हरेज स्टुडंट होतो आणि केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन झालं आणि मीडियामध्ये करिअर झालं. अच्छा. सो इट्स टोटली डिफरंट. मी जे काही शिकलो ते आणि माझं करिअर याचा काहीही संबंध नाही. अमेझिंग. आणि संपूर्णपणे केवळ शिकत असताना इतर सामाजिक, राजकीय, आर्थिक घडामोडींकडे बारकाईने बघणं आणि त्या सवयीमुळे मला एक वेगळी दिशा मिळाली. एक राष्ट्रसेवा दल नावाची संघटना आयुष्यात आली आणि त्याच्यामध्ये मी काम सुरू केलं आणि त्यातनं एक वेगळीच दिशा विचार करण्याच्या याला मिळाली आणि खऱ्या अर्थाने माझं करिअर जे काही घडलं हे शाळा कॉलेजच्या बाहेर घडलं. त्यामुळे एक अत्यंत ॲव्हरेज स्टुडंट आणि त्याच्यानंतर पत्रकारिता, मग टेलिव्हिजन न्यूज चॅनल. पहिल्यांदा न्यूज चॅनलमध्ये मी झी न्यूजच्या ब्युरोला प्रमुख म्हणून आलो मुंबईत. त्याआधी महाराष्ट्र टाइम्स दिल्लीमध्ये काम केलं. सकाळमध्ये सुरुवात झाली आणि न्यूज चॅनल झी न्यूजमध्ये काम करत असताना एक दिवशी सुभाषचंद्र गोयल यांनी विचारलं की मराठी चॅनल चालेल का? आणि मी म्हटलं चालेल, निश्चितपणे चालेल, नाही पण तो काढला पाहिजे. आणि त्यांनी ते पूर्णपणे पाठीशी उभे राहिले आणि त्यातून झी मराठीचा जन्म झाला 15 ऑगस्ट 1999 साली. आणि त्यानंतर वी नेव्हर लुक बॅक. झी मराठी सक्सेसफुल चॅनल झाला. त्यांनी एक मराठी इंडस्ट्री उभी करण्यामध्ये योगदान दिलं. माझ्याबरोबर चांगली टीम मला मिळाली आणि त्यामुळे ह्या सगळ्याचाच एक सामूहिक परिणाम ज्याला म्हणता येईल. बाहेर इंडस्ट्री उभी राहिली, नवीन लेखक आले, नवीन दिग्दर्शक आले, तंत्रज्ञ आले मराठीमध्ये आणि नाटकातनं टेलिव्हिजनमध्ये आणि टेलिव्हिजनकडनं पुढे सिनेमाकडे, अशी बऱ्याच जणांची तुम्हाला करिअर झालेली दिसतील. तर त्यांनी टेलिव्हिजनचा जो काही कॅमेरा आहे, टेलिव्हिजनचं जे काही जग आहे, हे झी मराठीच्या माध्यमातून हाताळलं आणि त्यातनं सगळेजण सिनेमाकडे गेले. असा तो प्रवास सगळा राहिलाय. त्यामुळे माझ्याकडे झीचं मराठी चॅनल होतं. त्यानंतर प्रदीप गुहा CEO झाले. त्यांनी मला झीचं पंजाबी, बंगाली, मराठी, गुजराती चौघांचं प्रमुख केलं. मराठीच्या पाठोपाठ बंगाली चॅनल यशस्वी झाला आणि त्यामुळे इतर वाहिन्या सुद्धा, इतर ग्रुप्सना सुद्धा वाटायला लागलं की रिजनल मध्ये देयर इज अ मार्केट, देयर इज अ बिझनेस. त्यामुळे स्टारलाइट टूक 10 years
ओके. लॉन्च स्टार प्रवाह. स्टार प्रवाह. म्हणजे झी मराठी 1999 ला सुरू झाला, स्टार प्रवाह 2009 ला सुरू झाला. ओके. पण एक मोठी इन्व्हेस्टमेंट त्या निमित्ताने मराठीच्या इंडस्ट्रीमध्ये दालनामध्ये आली, दालनामध्ये इंडस्ट्रीमध्ये आली. आणि त्यापाठोपाठ मग माझा प्रवास मराठीकडनं रिजनलकडनं हिंदीमध्ये झाला आणि मी नॅशनल चॅनल्सचा झीचा प्रमुख होतो. झी टीव्हीची थेट रिस्पॉन्सिबिलिटी माझ्याकडे होती बरोबर. आणि 2010 पर्यंत मी झी मध्ये होतो. त्यानंतर ब्रेक घ्यायचं ठरवलं आणि स्वतःच काहीतरी सुरू करायचं ठरवलं. तितक्यात मला स्टार मधनं ऑफर आली हा. आणि उदय शंकर स्टारचे सीईओ होते त्यावेळेला आणि जे आज जिओ सिनेमाचे सीईओ आहेत. येस. आणि त्यांनी मला असं सांगितलं की यू हॅव नेव्हर वर्क इन एनी मल्टीनॅशनल, सो ट्राय अँड डू दिस. ओके. सो मला ते जरा नवीन वाटलं. म्हटलं काही नाविन्य नसेल तर मात्र या गोष्टीसाठी मी बाहेर पडलोय झी मधनं. तेव्हा ट्राय दुसरी काय. आणि उदय खूप उमदा माणूस आहे आणि त्याच्याबरोबर काम करणं एक अनुभव मला घेता आला आणि अशा तऱ्हेने स्टार प्लसचा प्रमुख झालो. आणि सत्यमेव जयते ही मालिका झाली आमिर खानची. त्यानंतर मी बाहेर पडायचं ठरवलं आणि शेवटी स्वतः काहीतरी करत राहणं हे मला खुणावत होतं. वयाच्या 50 वर्षापर्यंत नोकरी करायची, त्यानंतर आपण उद्योग क्षेत्रामध्ये बिझनेसमध्ये उतरायचं हे मी कुठेतरी मनाशी ठरवलेलं होतं. त्यामुळे नोकरीमध्ये किती काळ तुम्ही, आणि आय हॅड अ व्हेरी गुड पॅकेज, परंतु मी त्या दिवशी ठरवलं आणि मी तिथनं बाहेर पडलो. ओके. आणि पहिलं बिझनेस मी स्टार बरोबरच सुरू केला. अच्छा. म्हणजे स्टार पुन्हा मी मराठीमधनं सुरू केलं. मला अनेकांनी विचारलं की तू हिंदी चॅनल हँडल केलेली आहेस, वाय आर यू डुईंग मराठी शोज. लोकांना असं वाटत होतं तू काहीतरी मोठं काहीतरी करशील. म्हटलं प्रत्येक मोठ्याची सुरुवात छोट्यापासून होत असते. मी त्या बाजूचा बिझनेस कधी हँडल केलेला नाही. चॅनल मधनं काम करणं वेगळं होतं. तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष पिन टू पियानो एव्हरीथिंग तुम्हाला करायला लागतं. सो मला ते करायचं होतं आणि ते करण्यासाठी मला असं वाटलं कमी खर्चामध्ये छानपैकी आपल्याला काय करता येईल. आणि त्यामुळे मी, आणि मातृभाषेचं एक प्रेम, त्यामुळे रिजनलकडे मी पहिला मराठीमध्ये शो केला दुर्वा नावाचा. आणि दुर्वामधनं अनेक नवीन नवीन लोक, आज जी ऋता दुर्गुळे जी ऍक्टर आहे तिचं पहिलं पाऊल हे दुर्वामध्ये होतं. अनेकांनी त्यावेळेला सुरुवात केली आणि तशी मराठी मध्ये सुरुवात झाली. त्यामुळे निर्मितीच्या क्षेत्राचा अनुभव येत गेला. त्यातल्या खाचोखोच काय, त्यातल्या डूज अँड डोंट्स काय आहेत, काय करा आणि काय करू नका, काय करू नका, हे फार महत्वाचं असतं बिझनेस करताना. त्याचा एक अंदाज येत गेला आणि मग हिंदीकडे वळलो. त्यामुळे आता हिंदी आणि मराठी मिळून माझ्या जवळजवळ दशमीच्या 28 मालिका झालेल्या आहेत. ग्रेट सर. आणि काही मालिकांनी 1,500चा टप्पा गाठलेला आहे, काहींनी 1000चा गाठलेला आहे. मेरे साई सारखी मालिका 1400 भाग पूर्ण झालेले आहेत. तर असं अनेक मालिका हिंदीमध्ये कलर्स वरती चालू आहे. त्यानंतर मी ठरवलं की सिनेमामध्ये पण उतरायचं, कारण टेलिव्हिजन मध्ये काम करणं हे खूप सेफ आहे. एकदा एक मालिका सुरू झाली की तुमचं गाडी सुरू होते आणि ती यशस्वी झाली तर ते सेट होतं. आणि त्याचा एक प्रॉब्लेम असा होतो की तुम्ही कॉम्प्लेसंट बनता, आत्मसंतुष्ट बनता. आणि आत्मसंतुष्ट बनणं हे फार बिझनेसमध्ये धोकादायक आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला स्वतःला पणाला लावता त्यावेळेला तुम्ही काहीतरी करू शकता. आणि त्यामुळे मी सिनेमात उडी घ्यायचं ठरवलं. त्यामुळे मी 3 मराठी सिनेमे आजपर्यंत निर्माण केले आणि ते रिलीज, त्यातले 2 रिलीज केले स्वतः. ती निर्मिती एक त्याचा अनुभव आणि त्याच्या डिस्ट्रीब्युशनचा नव्याने अनुभव घेतला. कारण त्याच्या आधी 2007 मध्ये झी मध्ये असताना सिनेमाचा बिझनेस सुद्धा मीच सुरू केला होता आणि तो यशस्वी झाला होता. झीने अनेक मराठी सिनेमे आणले आणि यशस्वी झाले. मी बाहेर पडल्यानंतर सुद्धा ती यशाची कारकीर्द चालू राहिली आणि तो बिझनेस एक यशस्वी झालेला होता. आता आपण बाहेर आलेले आहोत तर आपल्याला स्वतःला केलं पाहिजे. तर निर्मिती तर केली, निर्मिती बरोबर त्याचं मार्केटिंग आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन हे सुद्धा आपण स्वतः केलं पाहिजे असं मी ठरवलं आणि ते करून पाहिलं आणि चांगल्या पद्धतीने यशस्वी झालं. असा साधारण एक प्रवास, अतिशय इंटरेस्टिंग. 30 वर्ष मीडियामध्ये, त्यातली 17-18 वर्ष जर्नलिझम आणि 10-12 वर्ष टेलिव्हिजन व्यवस्थापन आणि 10 वर्ष प्रत्यक्ष उद्योग. ऍक्च्युली अशी 40 वर्ष म्हणूया आपण, 35 वर्ष झाली. सर अमेझिंग. म्हणजे मी म्हणेन की कलरफुल प्रवास आहे हा. फक्त मला इथे एक प्रश्न सुचला की एवढं सगळं, म्हणजे अगदी एवढ्या गोष्टी, रिजनल लेवल, नंतर नॅशनल लेवल आणि अनेक वेगवेगळ्या स्टेट्समध्ये तुम्ही काम केलंय, यासाठी नक्कीच काहीतरी शिक्षणाचा पण एक मोठा भाग असेल ना, किंवा त्याचं तुम्ही अगदी शिक्षण घेतलं असेल आधी? शिक्षणाचा मोठा भाग जरूर आहे.
पण ते शिक्षण महाविद्यालयातलं किंवा विद्यापीठातलं नव्हतं. तर ते शिक्षण शाळा कॉलेजच्या बाहेरचं होतं. बर त्यामुळे तुम्ही तुमच्या मी केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएट झालो हा तुम्ही आणि त्यानंतर मी थेट पत्रकारितेमध्ये उतरलो. MBA किंवा काही असा नाही, मी कोर्स काही काही नव्हता. मास्टर्स, मी कुठल्याही प्रकारचं मॅनेजमेंट व्यवस्थापनाचं शिक्षण माझं झालेलं नाही. त्यामुळे मला कधी-कधी लोकं विचारतात, की मॅनेजमेंटचं शिक्षण तू कुठे घेतलंस? त्यावेळेला मी त्यांना सांगतो, की समूह जो आहे, समूह आहे. तो तुम्हाला एक वेगळ्या तऱ्हेने मॅनेजमेंटचं शिक्षण देत असतो आणि माझं खरंच ग्रॅज्युएशन म्हणा, मास्टर्स म्हणा, डॉक्टरेट म्हणा, जी काही असेल ती तिकडे झाली. क्या बात. तर त्यांनी एक विश्वास टाकला आणि त्याच्यानंतर व्यवसाय करत असताना काय-काय व्यवधानं पाळावी लागतात, व्यवधान पाळायला. काय-काय गोष्टी कराव्या लागतात, निर्णय घ्यायला लागतात आणि त्यामुळे सगळं सेफ चालून तुम्हाला चालत चालत नाही. नाही, चालत ते घेतल्यानंतर तुम्ही चुका करत राहा. करत राहा. फक्त चुकांची पुनरावृत्ती करू नका. एवढं नवीन एक चूक- महत्त्वाची गोष्ट आपल्याला नवीन लक्षात चुका ठेवायला करा. लागतं. त्यामुळे यू आर फ्री टू डू मिस्टेक्स बट न्यू न्यू मिस्टेक्स. मिस्टेक्स. कारण त्याच्यातूनच तुम्हाला कळत जातं, की आपलं काय बरोबर आलं आणि काय चुकलं. क्या मग चुका त्याच्या रिपीट करायच्या नाहीत. तर हे झालं आणि त्यामुळे न्यूज चॅनलमध्ये काम करत होतो 98 पर्यंत आणि नंतर एकदम मला 1999ला सुभाषजींनी विचारलं आणि झी मराठीच्या प्रवासाला सुरुवात सुरुवात झाली. झाली. आणि तिथून खऱ्या अर्थाने माझ्यातला व्यवस्थापक जो होता तो घडत गेला. त्यांनी घडत काय गेला. पाहिलं मला माहिती नाही. परंतु मला अगदी आठवतंय पहिलं ज्यावेळेला आम्ही बजेट बनवलं 1999ला, हा त्यावेळेला मी अगदी आयडियल बजेट बनवलं झी मराठीच्या channel. इतकी मालिका चालतील, इतके सिनेमे पाहिजेत, इतके न्यूज बुलेटिन असले पाहिजेत वगैरे वगैरे. आणि असं करून मी त्यांना 22 कोटी रुपयांचं प्रोग्रामिंगचं बजेट दिलं अच्छा त्यावेळेला. त्यावेळी 22 कोटी. आणि त्यांनी ते असं उडवून लावलं बर आणि ते त्यांनी 6.5 कोटीवरती आणलं बर आणि मला इसमें जो करना है करो. ओके फक्त एक होतं, त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्य दिलं, विश्वास ठेवला. बर म्हणजे अगदी आणि त्यातून मग आम्हाला कळायला लागलं, की तुम्हाला जी कॉस्ट आहे ती पण कंट्रोलमध्ये ठेवली कंट्रोल मध्ये ठेवायला पाहिजे. लागते. ऍब्सोल्युटली त्याचबरोबर तुम्हाला प्रेक्षक सुद्धा आणले पाहिजे ऍब्सोल्युटली आणि बिझनेस त्याचबरोबर तुम्हाला रेव्हेन्यू कसा वाढत राहील या दिशेने सुद्धा काम करत राहिलं पाहिजे. करेक्ट. सो हे ज्यावेळेला तुम्हाला एक गणित कळतं. गणित कळतं, त्यावेळेला मला असं वाटतं, की तुम्ही टफ डिसिजन्स Tough घेता. ते घेताना तुम्ही सांगता लोकांना, की मी पर्सनली तुम्हाला रिजेक्ट करत नाहीये. बरोबर आता हा बिझनेस इज डझंट मेकिंग सेन्स फॉर मी. करेक्ट आपण नवीन काहीतरी करूया. Correct. हे थांबवायला लागेल. थांबायला तर असं करून काही टफ कॉल्स घेत गेलो आम्ही आणि त्यातून आणि नॉवेल्टी नाविन्य सतत आणत गेलो आणि त्यातून तो उद्योग, ते चॅनल्स उभे राहिले. सर आज नवीन तरुणांना चॅनल्स मध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत म्हणजे आजच्या तरुणांना आणि त्यांनी काय काय त्याच्यासाठी प्रशिक्षण घ्यावं? हे बघा, चॅनल्समध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत, बाहेर इंडस्ट्रीमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत. एक मोठं दालन मराठी किंवा हिंदीमध्ये करिअर करण्यासाठी तरुण मुला-मुलींना उपलब्ध झालेलं आहे. बर आणि आज त्यावेळेला फक्त 2-3 चॅनल्स होते. बरोबर, आज झी टीव्ही, झी मराठी, त्यानंतर ETV मराठी आणि सह्याद्री. सह्याद्री. त्यानंतर प्रवाह आलं आणि आज जवळजवळ 7-8 मनोरंजनाची चॅनल्स आहेत, तितकीच न्यूज चॅनल्स आहेत मराठीमध्ये. हो त्यामुळे स्काय इज द लिमिट, स्काय इज द लिमिट. इज द सिच्युएशन. परंतु त्यासाठी तुमचे डोळे, कान आणि तुमची बुद्धी अशी ओपन पाहिजे बर आणि तुम्ही खूप आसपास घडणाऱ्या घडामोडींकडे पाहायला शिकलं बर. पाहिजे. एक हा. वाचत राहिलं पाहिजे. वाचत 2 राहिलं पाहिजे. त्यानंतर तुमचं सतत अनुभव विश्व वाढवत ठेवणं. ओके म्हणजे चांगले सिनेमे बघा, चांगली नाटकं बघा. ओके त्यानंतर अगदी निसर्गाची भ्रमंती करा. बर त्यानंतर छानपैकी तुम्ही गप्पा मारा. मोबाईलमध्ये तुम्ही जो वेळ घालवता तो अत्यंत व्यर्थ वेळ आहे. ऍब्सोल्युटली त्याच्याऐवजी काहीतरी वेगळं घडवता येईल का, करता येईल का हे बघा. किमान आठवड्याला एक पुस्तक वाचा, 15 दिवसांनी एक पुस्तक बरं. वाचा. मग ते स्टोरीजचं असेल किंवा इतर कुठल्या विषयाचं विश्लेषणाचं असेल, बरोबर. ते स्वतःला सतत अपडेट ठेवत अपडेट राहा. ठेवा. आणि ते अपडेट ठेवलं ना, की तुमच्या समोर तुमच्यातली एक वेगळीच पर्सनॅलिटी घडत जाते. करेक्ट करेक्ट आणि आम्ही काय केलं तर ते केलं. करेक्ट. कदाचित मला मुळे अपडेट राहायची संधी मिळत गेली. ज्यांना ती तशी मिळत नसेल आता, त्यांनी असंही असं अपडेट राहायला हरकत नाही. आता इंटरनेटमुळे जग सगळ्यांच्या जवळ आलं आहे. सगळ्यांच्या जवळ. त्यामुळे कीपिंग युअर सेल्फ अपडेट इज नॉट डिफिकल्ट. नॉट डिफिकल्ट. फक्त ती वृत्ती तुमच्यामध्ये डेव्हलप करत ती गेली डेव्हलप करायला आणि पाहिजे. ती झाल्यानंतर आपल्याला आपल्या दिशा कळायला लागतात. ऍब्सोल्युटली आम्हाला कदाचित त्यावेळेला एवढे कोर्सेस किंवा काही हे नव्हतं अवेलेबिलिटी आणि असं गायडन्सही नव्हता. परंतु आता ती स्थिती राहिलेली नाही आणि त्यामुळे स्वतःला अपडेट ठेवत राहाल तितकं तुम्ही करिअरमध्ये पुढे जाऊ शकाल. तुम्हाला नवीन नवीन क्षेत्र दिसायला लागतील दिसायला लागतील. करेक्ट. आणि त्या दिशेने मग आपली तयारी कशी करायची. मग कुठे तुम्हाला मॅनेजमेंटचा कोर्स करता येईल का, आता तर खूप झालेली आहे. बरोबर. तुम्हाला लिटरेचरमध्ये काही करता येईल का. म्हणजे आज खूप आई वडील सगळ्यांना इंग्रजी माध्यमांमध्ये मुलांना घालायची राहिली, परंतु गेल्या 10-15-20 वर्षामध्ये प्रादेशिक भाषांमध्ये जे मार्केट ओपन झालेलं आहे आणि जाहिरातीचं क्षेत्र ओपन झालंय, मालिका ओपन झालेल्या आहेत, सिनेमे झालेले आहेत, एक वेगळं करिअरचं दालन. आणि आता डिजिटल युगामध्ये
तर हे आणखीन वाढणार आहे. Absolutely. आणि त्यामुळे कुठलाच न्यूनगंड न ठेवता स्वतःला अपडेट करत राहणं, स्वतःला तयार करत राहणं, हे जे करतील ते पुढे जातील. पुढे जातील. जे अगदी करणार नाहीत ते मागे राहतील. मागे राहतील. हा सरळ नियम आहे. आणि आता मला खूप आवडलं एक तुम्ही मला म्हणालात की प्रादेशिक आज मराठी भाषेला सुद्धा समजा जे सुद्धा मराठी शिक्षण घेत असतील त्यांना खूप चान्स आहेत. कारण आज मला वाटतं कॉन्टेंट रायटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला मराठी भाषा येणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. सर मला लेखकांसाठी एक प्रश्न आहे की नवोदित लेखक असतात, त्यांच्याकडे खूप चांगल्या कल्पना असतात. त्या कधी निर्मात्याकडे गेल्यात आणि त्याच्यातलं खरं म्हणजे त्याची निर्मिती झाली तर मग तो एखादा हिट सिनेमा बनतो. पण अशा अनेक स्क्रिप्ट्स कधी-कधी नुसते त्यांच्या बॅगेमध्ये किंवा आज लॅपटॉप्समध्ये पडून असतात. तिथे तुम्ही त्या लोकांना काय सल्ला द्याल, की त्यांनी कसं अप्रोच करावं किंवा स्वतः सेल्फ व्हॅल्युएट कसं करावं, की बाबा ही स्क्रिप्ट मी एवढ्या जणांना ऐकवली पण त्याचं काही होत नाहीये. तर वेअर टू स्टॉप? नाही, मुळात पहिली गोष्ट म्हणजे गोष्ट कशी जन्माला येते. म्हणजे एक बेसिक कल्पना असते आपल्या डोक्यामध्ये. कल्पनेमधनं तुम्ही एक कॉन्सेप्ट तयार होते. Correct. कॉन्सेप्टमधनं एक स्टोरी तयार होते. आणि त्या स्टोरीमध्ये नंतर पडद्यावरती आणायची जर असेल किंवा नाटकाच्या रूपाने न्यायची असेल तर देर इज अ क्राफ्ट इन्व्हॉल्व. ओके. ओके. त्यामुळे देर इज अ क्रिएटिव्हिटी अँड फॉलोड बाय क्राफ्ट. बरं. हे जर क्राफ्ट तुम्ही शिकलात तर तुमच्या क्रिएटिव्हिटीला एक निश्चितपणे धार येते भार येते. आणि ती आणणं गरजेचं आहे. आणि आज ज्याला पटकथा लेखन म्हणतात, पटकथा. स्क्रीन प्ले रायटिंग किंवा डायलॉग रायटिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप तुम्हाला ऑनलाईनही अवेलेबल आहेत. बरं. म्हणजे तुम्हाला FTI मध्ये ऍडमिशन नाही मिळालं, तुमच्याकडे XIC सारखं मुंबईमध्ये महाविद्यालय आहे, जे छानपैकी व्हिडिओ आणि टेलिव्हिजन प्रोडक्शनचं डिप्लोमा करतात. म्हणजे माझंच उदाहरण तुम्हाला देतो. मी प्रिंटमधनं न्यूजमध्ये आलो, महाराष्ट्र टाइम्समधनं झी न्यूजला आलो. हो. आणि मला पहिल्या 2 महिन्यातच कळलं की आपल्याला बातमी कळते परंतु बातमी वाहून नेणारं माध्यम आहे हो. ते आपल्याला कळत नाही. माझ्या बरोबरचे रिपोर्टर्स आहेत, अगदी अटेंडंट आहेत, कॅमेरामन अटेंडंट, यांना जास्ती कळतं आपल्यापेक्षा. मला ती भाषाही माहिती नाही. बरं. तर आय नीड टू रिडू समथिंग. पुन्हा मला अनलर्न करायला लागेल हां, काही हां. गोष्टी आणि लर्न करायला लागतील. बरं. सो दिस लर्निंग अँड अनलर्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे मी झी न्यूजचा प्रमुख होतो. माझं वय त्यावेळेला 36 होतं. मी सेंट झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन जे XIC आहे हां. तिथे रितसर ऍडमिशन घेतलं. अच्छा. त्यावेळेला तो पार्ट टाइम कोर्स होता, संध्याकाळी हां. आणि शनिवार रविवारी. हां, हां. म्हणजे उर्मी जुवेकर वॉज जी स्क्रीन प्ले रायटर आहे, शी वॉज द डायरेक्टर ऑफ द कोर्स. ओके. त्यानंतर तिथे फादर गॉर्डन डॅनियल होते किंवा विकास देसाईंसारखा दिग्दर्शक आम्हाला डिरेक्शन शिकवायला येत असे अनेक जण आले. म्हणजे पुढे मी ज्यांच्याबरोबर काम केलं खूप असे श्रीरंग गोडबोले आमच्याकडे स्क्रीन प्ले रायटिंगसाठी शिकवायला यायचे. बरं. सो असे लोक त्यावेळेला आले. मी तो कोर्स अटेंड केला लिटरली. म्हणजे मला काही त्यातनं सर्टिफिकेट नको होतं, बरं. परंतु मला शिकून घ्यायचं होतं. ती प्रक्रिया मला चालू, म्हणजे सगळी मुलं मुली इतर वर्गातली ही 23-24 वर्षाची होती. बरं. आणि आय वॉज 36 इयर्स ओल्ड. ओके. दॅट टाइम. आणि मी तो कोर्स केला. मला खूप त्याचा फायदा झाला. फायदा झाला. मी ते काही नंतर ज्यावेळेला ऍक्च्युअल एक्झाम होते त्यावेळेला काहीतरी इलेक्शन्स वगैरे आलेले होते आणि माझं काम बाहेर झालं. बाहेर झालं. इलेक्शनचं कव्हरेज करायला मी गेलो. परिणामी मी सर्टिफिकेट नाही मिळवू शकलो, पण त्या कोर्सनी माझं सगळं ओपन झाले. ओपन कान झालं. डोळे सगळंच ओपन झालं. ओके. करेक्ट. बुद्धी ओपन झाली. एक आणि एनलाइटमेंट. आपल्याला ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्याचं ज्यावेळेला पुढे झी मराठीची स्थापना झाली त्यावेळेला मला माझ्याकडे येणारा दिग्दर्शक किंवा माझ्याकडे येणारा निर्माता नेमकं काय बोलतोय, बरोबर. माझ्या बरोबरचे प्रोग्रामिंग मधले लोक काय बोलतात हे कळायला लागलं. बरोबर. त्यामुळे ते एक आकलन मला होणं फार गरजेचं हो, होतं. हो. त्यामुळे माध्यम अपघाताने हातामध्ये आलं, परंतु त्याच्यावरती मग मी काम केलं आणि ही तयारी करून घेतली स्वतःची. करेक्ट. आणि त्याच मग माझ्या लक्षात आलं की एक पर्स्पेक्टिव्ह न्यूजमुळे आलेला होता. हो, हो. मी पार्लमेंट आधी कव्हर करत होतो त्यावेळेला, मनमोहन सिंग आणि सगळ्यांची भाषणं, त्यामुळे एक वर्ल्ड व्ह्यू यायला मदत झालेली होती. ॲब्सोल्युटली. आणि तो वर्ल्ड व्ह्यू येणं पण गरजेचं होतं. आणि बरोबर. त्याच वेळेला मीडियमचा मी व्ह्यू स्वतः शिकण्याची स्वतः- तयारी हो, दर्शवली. हो. आणि त्यातून मग माझ्यामधला एक बिझनेस करणारा असा हळूहळू बिझनेस डेव्हलप करणारा माणूस घडत गेला. बरोबर. आणि मी त्यावेळेला निर्मात्यांना सगळ्या माझ्या टीमला सतत सांगत असे हम्म. की आपल्या म्हणजे सत्तेचा माज डोक्यात घालू नका. पॉवर गेली डोक्यामध्ये चॅनल मधल्या लोकांच्या बरोबर. की ती चुकीच्या दिशेने लोक जायला लागतात. बरोबर. आपण ग्रेट आहोत असं समजू नका. बरोबर. आपल्याला फक्त संधी मिळाली. संधी आपल्या व्यतिरिक्त बाहेर खूप ग्रेट लोक आहेत. ॲब्सोल्युटली. आपल्याला त्या ग्रेट लोकांकडनं उत्तम गोष्टी बाहेर काढायच्या वा. आणि त्या आणायच्या. क्या तर हे भान ठेवा. त्यामुळे रिस्पेक्टफुली लोकांची राहा. नंबर 1. मी सेटवरती जायला माझ्या प्रोग्रामिंगच्या लोकांना मनाई केली होती की सेटवरती तुम्ही जाऊ नका. अच्छा. तिथे प्रोग्राम. त्या निर्मात्याचा आणि दिग्दर्शकाचा शब्द चालला पाहिजे. बरं. आणि जे मोमेंट चॅनलचे लोक सेटवरती जातात त्यावेळेला बाकीचे लोक निर्मात्यांना आणि दिग्दर्शकाला कमी- ओलांडून पुढे यायचा प्रयत्न बरोबर. करतात. हे होतं आपल्या ह्याच्यात. त्यामुळे डोक्यात ही पॉवर जाऊ जाऊ देऊ नका. आणि
शेप अप. कारण आपल्याकडे इतिहासातनं एक मोठी संधी आलेली आहे. बरोबर त्यामुळे वी आर हिअर बिकॉज वी आर फॉर्च्युनेट. फॉर्च्युनेट. असं नाही की आपण सगळ्यांपेक्षा ग्रेट आहोत. त्यामुळे ग्रेट लोकांना आयडेंटिफाय करा, नवीन असतील, जुने असतील, आणि त्यांच्याबरोबर काम करा. आणि ते झाल्यानंतर आपल्या बरोबर एक बाहेर इंडस्ट्री उभी राहते, याचं भान ठेवा. आणि माझ्या डोक्यात सतत होतं की 10-12 प्रोडक्शन हाऊसेस अशी त्यातनं उभी राहिली पाहिजेत, ज्यातून मराठी मनोरंजनाचा हे फुलेल. आणि त्यातूनच कदाचित आज मेलेला, म्हणजे त्यावेळेचा मेलेला सिनेमा आहे तो नव्याने जन्म घेईल. आणि त्यातून आमच्या डोक्यामध्ये ती कल्पना येत गेली आणि पुढे झी टॉकीजचा जन्म झाला 2006-07 त्यावेळेला. आणि त्यातनं आम्ही पहिला सिनेमा अंकुश चौधरींनी डिरेक्ट केलेला होता, 3.5. तो आला, तो चांगला चालला. झी मराठीची प्रेक्षक संख्या होती, त्याला आम्ही थिएटरमध्ये पाठवण्याचं काम करू शकलो. थिएटर्समध्ये वातावरण बदललं. मग पुढे आमच्याकडनं अनेक, मी असेपर्यंत 9 सिनेमे झाले होते. नटरंग हा आम्ही इनिशिएट केलेला, म्हणजे मी आणि अजय भालवणकर. ती अजय भालवणकरची कल्पना होती की आनंद यादवांच्या या कादंबरीवर नटरंग नावाच्या एक छान सिनेमा होऊ शकतो. आणि ते काम त्याला रवी जाधव यांना आम्ही दिलं. अजय अतुल यांनी म्युझिक केलं. आणि पुढे त्या सिनेमाचं जे काही बाळणपण होतं ते निखिल सानेंनी उत्तम प्रकारे केलं. आणि मग सिनेमा पुढे गेला. अमित फाळके सारखा आम्हाला सहकारी मिळाला. त्याला सिनेमाचा अनुभव होता, आम्हाला नव्हता. त्यामुळे असं एकमेकांबरोबर घडत इंडस्ट्रीने आम्हाला घडवलंय खऱ्या अर्थाने. एका अर्थाने आम्ही इंडस्ट्रीच्या मागे उभे राहिलो, परंतु ते जे लोक येत होते, स्मिता तळवलकर यायची, महेश मांजरेकर यायचा, संजय सुरकर यायचे, किंवा ही सगळीच, विनय आपटे पहिली मालिका आभाळमाया जी आली, विनय त्याचा दिग्दर्शक होता. आणि त्यावेळेला आम्ही एक निर्मात्यांनी आणून आम्हाला ती दिली, कारण दूरदर्शनवरती होणार होती. तिथं आम्ही ती 1999ला घेतली. तो निर्णय अभय परांजपे आमच्या बरोबर होती, ती आज हयात नाहीत. तर त्यांनी सांगितलं की ही मालिका चांगली, आपण घेऊया. आणि ती सुरू झाली. आणि सुरू होण्याच्या आधीची प्रक्रिया इंटरेस्टिंग होती, कारण ती चालवायची किंवा वाहिनी सुरू होणार होती, चालवायची किंवा ती मालिका, तर निर्मात्यांचा आग्रह होता की दुपारी करा. मी म्हटलं दुपार जर तुम्ही दिलीत तर मराठी चॅनल वर्क होणार नाही, आपण 8:30 वाजता ठेवूया. 8:30 वाजता. आणि 8:30 वाजता ठेवली पाहिजे, कारण प्राईम टाइम मराठी मधला जो हिरावला गेलेला आहे तो परत आणायचा असेल आणि लोकांना प्राईम टाइम मध्ये निखळ मनोरंजन द्यायचं असेल, तर आपल्याला प्राईम टाइम वरती राज्य करता आलं पाहिजे. बरोबर. आपला झेंडा तिथे रोवता आला पाहिजे. कारण मराठीचा झेंडा, म्हणजे मुंबईमध्ये मी नेहमी म्हणत असे की मुंबईत मार्केट आहे, पण मार्केटमध्ये मराठी नाही. आणि आपल्याला चॅनलच्या निमित्ताने संधी मिळालेली आहे की त्या मार्केटमध्ये मराठी पोहोचवायची, मार्केटमधला पैसा मराठीच्या दारात आणायचा. कारण तो आणण्याचं साधन हे वाहिनी करू शकते. आणि 8:30 वाजता हिंदीमध्ये मालिका चालू आहे, का आपण आपली हे करायची नाही. आणि मला आठवत आहे त्यावेळेला मला विनय आपटेंनी खूप पाठिंबा दिला. विनय आपटे मला, तो दिग्दर्शक होता आभाळमायाचा, तो मला हा बोलतोय खरं, आपण रिस्क घेऊया. आणि निर्मात्यांना मी एक वचन दिलं की तुमची काही लगेच बंद होणार नाही, काळजी करू नका. ठीक आहे. आणि मलाही तो एक जुगार खेळायचा होता. आणि तो चालला. शेवटी कुठलाही बिझनेस हा एक प्रकारे कॅल्क्युलेटेड रिस्क असते, पण शेवटी ती जुगारही असते. तर कॅल्क्युलेटेड रिस्क ऑन वन हँड अँड जुगार ऑन द अदर हँड, असं सगळं हे केलं. आणि देवकी पंडित यांच्या आवाजात अशोक पत्कींनी गाणं रेकॉर्ड केलं आभाळमायाचं, आणि ते वाजायला लागलं सगळीकडे. 8:30 वाजता अनेक बिल्डिंग आम्हाला माहिती आहेत जिथे टेलिव्हिजन होता, सेट होता, आभाळमाया गाजवत होतं आणि सक्सेसफुल झालं. अँड दॅट इज हाऊ वी टेस्टेड द सक्सेस. सो देर वॉज अ रिस्क इन्व्हॉल्व्ड, देर वॉज अ कॅल्क्युलेटेड रिस्क इन्व्हॉल्व्ड, आणि देर वॉज अ कमिटमेंट टू मराठी ऑडियन्स, अँड देर वॉज अ कॉन्फिडन्स इन मराठी क्रिएटर्स. असं सगळंच त्याच्यामध्ये घडून आलं आणि ती वाहिनी उभी राहिली. त्यामुळे सगळ्यांचं काही, आमचं, माझ्या एकट्याचं क्रेडिट तर नाहीये. त्यातलं खरं क्रेडिट द्यायचं असेल तर ते मराठी प्रेक्षक, मराठी निर्माते, मराठी सर्जनशील लेखक, दिग्दर्शक, कलावंत सगळ्यांना द्यायला. तर असं ते सगळं उभं राहिलं, त्यातून आमचं करिअर उभं राहिलं खऱ्या अर्थाने. सर, आजचे जे नवीन कलाकार आहेत, म्हणजे ज्यांना एक सिरियल मिळते आणि मग त्याच्यानंतर अचानक काम बंद होतं, त्यांच्यासाठी तुम्ही काही सल्ला द्याल का, की त्यांनी हे कसं हँडल करावं? नाही, हे तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. या व्यवसायामध्ये तुम्ही याल, कारण यश हे प्रत्येकाला ठरवून येत नसतं. अशा वेळेला काही वेळेला एखादी, माझ्याही बाबतीत झालंय, माझ्याही मालिका काही 100 एपिसोडमध्ये बंद केलेल्या आहेत. आणि त्यातनं नाउमेद न होता तुम्हाला पुढे जायला लागतं. तेच कलाकारांनी, तेच लेखकांनी, तेच निर्मात्यांनी केलं पाहिजे कुठेतरी. आणि कलाकारांनी त्याबरोबर जर महत्वाची गोष्ट करायची असेल ना, काय होतं, टेलिव्हिजन सारख्या माध्यमात, आता डिजिटल माध्यम किंवा सिनेमामध्ये पटकन रोल मिळायला लागलेले आहेत, त्यामुळे कलाकार खूप बिझी आहेत आता. पण त्यांनी तेच करत असताना आपलं स्वतःचं आयुष्य नीट कसं हँडल करता येईल ते ठेवलं पाहिजे. मुळात आर्थिक शिस्त लावून घेतली पाहिजे.
आणि त्यामुळे आपल्याला मिळणारा पैसा, कारण ते प्रत्येकाचं लगेच लाईफस्टाईल बदलते, गाडी सगळं गाडी येते, मोबाईल येतो, सगळंच येतं Absolutely. आणि त्या भुलभुलैयामध्ये लोक अडकतात आणि Absolutely. एकदा तो रोल हातातनं गेला की तुमचा खिसा रिकामा लवकर व्हायला लागतो. बरोबर. त्यामुळे बॅकअप कंट्रोल युअर सेल्फ कंट्रोल युअर सेल्फ. अँड डेव्हलप युअर सेल्फ. वा. आयदर ऑर दिस टू थिंग्स तुम्हाला कराव्याच लागतील. मग ते केवळ कलाकारांचं नाही, मी अगदी लेखक, दिग्दर्शक, सगळ्यांना. निर्माते सगळ्यांनाच. हे आज अनेक निर्माते फसतायत. निर्मिती करणं हे सगळ्यांना सोपं वाटतं. बरोबर. लेखकांना वाटतं अरे निर्माता खूप कमवतोय त्यामुळे मी निर्माता होईल. कलाकारांनाही वाटतं निर्मिती सोपी आहे आणि दिग्दर्शकांनाही वाटतं आणि मग ते ह्याच्यात यायला लागतात. परंतु आर्थिक शिस्त हाताळणं हा एक वेगळा हे आहे. म्हणजे अनेकांचे मला किस्से माहिती आहेत की तुम्ही पेमेंट करताना निर्माते टीडीएस कापतात आणि टीडीएस हा तुमचा अमाऊंट नाही आहे, द्यायचा आहे सरकारला. जीएसटी तुम्हाला देताना ती भरायची आहे, तर ह्याचं भान ठेवलं पाहिजे. जीएसटी चॅनलकडनं आम्हाला येतं अलॉंग विथ द पेमेंट, ती माझ्यासाठी नाही आहे, दॅट हॅव टू पे टू द गव्हर्नमेंट. आणि ते केलं नाही, तुम्ही कंप्लायन्स केलं नाही तर तुमचा बिझनेस कोलमडतो. आणि हे होताना मला दिसतंय, मराठीत दिसतंय, हिंदीत दिसतंय. हो ना. आणि तेच कलाकारांसाठी लागू आहे. तेच मला अनेक कलाकार असे माहिती, अरे जीएसटीचे पैसे भरायचे, ते गव्हर्नमेंट. तर जीएसटीचे पैसे तुला मिळाले होते, तू खर्च का केलेस? इट इज नॉट फॉर यू. ऍब्सोल्युटली यू हॅव टू बायफरकेट. तो जो 18% तुम्हाला मिळाला होता तो तुम्हाला द्यायचा आहे. सो हे आर्थिक शिस्त स्वतःमध्ये अवलंबणं आणि स्वतःला विकसित करणं, आयुष्याला एक आकार देत राहणं. आर्टिस्ट असाल तुम्ही तर तुम्हाला स्वतःचं शरीर मजबूत ठेवणं, त्यासाठी तुम्ही किमान शैलेश परोळेकरच्या जिम मध्ये जाऊन अतुल कुलकर्णी कसा मेहनत घेतो आजही यशस्वी असतानाही हे बघा, तरच तुम्हाला कळेल की काय केलं पाहिजे. त्यामुळे गरजा कमी करणं ही गरज आहे एक, स्वतःला विकसित करत राहणं ही महत्वाची गरज आहे 2, आणि आर्थिक शिस्त पाळणं ही तिसरी गरज आहे. या तिन्हीचं जे कॉम्बिनेशन करतील ते यशस्वी होतील. खूप सुंदर मेसेज. कारण चढ उतार येत राहतात. बरोबर. आर्थिक शिस्त असेल तर त्या चढच्या वेळेला जी कमवलेलं असतं ते उताराच्या वेळेला कामात. सो टाइम कम्स इन लाईफ, कारण हे क्रिएटिव्ह फील्ड आहे. बरोबर. तो असे प्रसंग येणार आणि त्याला तुम्ही आत्तापासून तयारी ठेवली पाहिजे, स्वतःला आर्थिक शिस्त लावून घेतली. बरोबर. सर, माझा प्रश्न नवीन प्रोड्युसर्ससाठी. खूप सारे नवीन प्रोड्युसर्स आहेत ज्यांना इच्छा आहे मालिका किंवा पिक्चर्स प्रोड्यूस करायचं, त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी काय डूज अँड डोंट्स पाळावे? मुळात पहिल्यांदा तुम्ही करायला जाऊ नका. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जिथे निर्मिती होते तिथे काम करा, त्या संस्थेत काम करा, कशा पद्धतीने बिझनेस हाताळला जातोय ते बघा आणि त्यानंतरच तुम्ही कारण शेवटी हे आर्थिक शिस्तीचं गणित आहे. बरोबर. आणि ते करता आलं नाही. मला डोक्यात किती भन्नाट आयडिया असो, शेवटी ती अंमलात आणताना मला प्रॅक्टिकल जमा आणि खर्चाच्या किनाऱ्यामधूनच ती नदी वाहत असते. तिथे तुम्ही गेलात, पलीकडे गेलात की तुम्ही दुपलात आणि त्याच्या बरोबर इतरही लोक तुमच्या बरोबर खाली जातात. ह्याचं भान ठेवलं पाहिजे आणि आज ते घडतंय दुर्दैवाने. मी मध्यंतरी एक लोकसत्तेत लेख लिहिला, तो ह्याच विषयावरती संपूर्णपणे होता. मराठी सिनेमाचं जे गणित आहे आणि म्हणजे कोणी घर देतं का घर, असं त्याचं शीर्षक दिलेलं होतं आम्ही. तो आर्थिक शिस्त, हे जे मगाशी मी कलाकारांना आणि निर्मात्यांना सांगितलं तेच लागू आहे. बरोबर. किमान काही सिनेमे का पडले, सक्सेसफुल झाले, सैराट सक्सेसफुल झाला, त्यामुळे सगळ्यांच्या डोक्यात मी सैराटच बनवणार, लोक येतात माझ्याकडे, सैराट सारखी फिल्म आहे, मग नको मला त्याच्यापेक्षा वेगळी काहीतरी घेऊन. तर हे कशा पद्धतीने हाताळलं जातं आणि काय करावं लागतं. म्हणजे सैराट हे उत्तम उदाहरण आहे. एकही मोठा आर्टिस्ट नाहीये, स्टार नाहीये त्याच्यात, सगळे स्टार झाले. सो मीडियाचं वैशिष्ट्य आहे, टेलिव्हिजन काय किंवा फिल्म काय, इट क्रिएट्स इट्स ओन स्टार्स. बरोबर. तुम्ही केवळ स्टार्सच्या मागे लागलात त्यामुळे यश येईल अशातलाही भाग नाही. सुपरस्टार म्हणणाऱ्या लोकांचे सिनेमे पडलेले आहेत, पडतायत रोज. त्यामुळे या गोष्टीचं भान, आर्थिक शिस्तीचं भान हे मूलतः ठेवलं पाहिजे. त्याबरोबर स्वतःला अपडेट करत राहिलं पाहिजे, वाचत राहिलं पाहिजे, जगाची माहिती घेत राहिलं पाहिजे, आसपासच्या समाजाची माहिती घेत राहिलं पाहिजे, त्याचा आपल्या कुटुंबावर काय परिणाम होतो, इतरांवर काय होतोय पाहिलं पाहिजे. त्यातून आयडिया सुचते ना. बरोबर. आयडिया किंवा सिनेमा किंवा मालिका ही अशी आकाशात येत नाही, वर यायला लागते. ती तुमच्या आकलनातून आली पाहिजे आणि ते आकलन यायचं झालं तर या 4 गोष्टी तुम्हाला पाळाव्याच लागतील. नाही, खूप खूप अमेझिंग मेसेज आहे सर. सर, मला अजून एक विचारायचं आहे की आता OTT आलेले आहेत आणि ऑब्व्हियसली टेलिव्हिजन सेगमेंट आहे, ह्या 2 वर खूप सारे प्रेक्षक आहेत. कुठेतरी थिएटर हे मरत चाललंय का? नाही, गैरसमज आहे. तुम्ही नाटकं बघा. अलीकडेच मी एक नाटक पाहिलं आणि ते तरुणांनी उभं केलेलं नाटक आहे, मला फार बोलायचंय, तोडी मिल फॅन्टसी नावाचं नाटक.
तोडी मिल फॅन्टसी म्हणजे त्याच्यामध्ये एक अख्ख्या नाटकामध्ये हा. 5 पात्र आहेत. बर. एका मॉलच्या मुतारीमध्ये घडलेलं नाट्य आहे वा. आणि एक अख्खा लाईव्ह बँड आहे बर. त्याच्यामध्ये. तो 3 तास 2.5 तास जे नाटक चालतं तो लाईव्ह बँड प्ले चालत होतो. राहतो. सगळी अननोन नवीन मुलं आहेत आणि त्यांनी लिहिलेलं, त्यांनी दिग्दर्शित केलेलं ते नाटक आहे तोडी मिल कंपाऊंड, तोडी मिल तोडी मिल फॅन्टसी. फॅन्टसी. तुम्ही मुद्दाम सगळ्यांनी जाऊन बघा. बर सर. आणि मराठीमध्ये नवीन घडामोडी घडतायत त्याचं स्वागत केलं पाहिजे. सफरचंद नावाचं नाटक आलं. मी विनोदी नाटकं बाजूला ठेवतो. प्रशांत दामले आणि भरत जाधव हे आपण काही काळ बाजूला ठेवूया. बर. ते यशस्वी आहेतच. बरोबर. त्यांना एक तो फॉर्म्युला गवसलेला आहे आणि तो उत्तम प्रकारे ते करतायत आणि त्यामुळे प्रेक्षक त्यांची नाटकं पाहायला जात आहेत. परंतु ज्यावेळेला तुम्ही देवबाभळी बघाल, हा. ज्यावेळेला तुम्ही तोडी मिल देवबाभळी. फॅन्टसी बघाल, ज्यावेळेला तुम्ही सफरचंद. सफरचंद बघाल, ज्यावेळेला तुम्ही आताच अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी आणि यांचं पुनश्च हनीमून बघाल. ते हिंदीमध्ये होतं आणि मराठीतही होतं. दोन्हीमध्ये होतं आणि त्याला भयंकर गर्दी खूप लोक जात आहेत. त्यामुळे मराठी नाटक आता अजिबात वाईट अवस्थेत आहे असं मला दिसत नाही. नवीन कल्पना जिथून येत आहेत त्याला प्रेक्षक जात आहेत आणि काही पॉप्युलर जे नट आहेत प्रशांत दामले आणि भरत जाधव सारखे त्यालाही जातात. पण किंवा मी आजच कुठेतरी सोशल मीडियावर पाहिलं मंगेश कदम आणि लीना भागवत यांचं नाटक आमने सामने हे अमेरिकेला गेलेलं आहे, परदेशी गेलेलं आहे. सो असं होतंय. चांगली नाटकं चालली आहे. संकर्षण कराटेचं एक नाटक चालू आहे, ते उत्तम चाललंय, लोक जात आहेत. तेव्हा असं नाही की नाटक वर्क होत नाहीये. नाटक वर्क होत आहे. कुठलं नाटक वर्क होत आहे? ज्यात नाविन्य आहे, नाविन्य कल्पना आहे आणि चांगल्या पद्धतीचं सादरीकरण आहे. लोकांना तो आज सिनेमे कमी वर्क होत आहेत पण नाटक जास्ती वर्क होत आहे असं म्हणण्यासारखी जागा आहे. आज सिनेमाला लोक येत नाहीयेत पण नाटकाला लोक जात आहेत. त्यामुळे यातून कुठेतरी मराठी सर्जनशीलता परत नव्याने उभारी घेते असं मला वाटतंय. सर, मला अजून एक प्रश्न. तुम्ही एवढ्या सगळ्या चॅनलची अगदी म्हणजे शून्यातनं निर्मितीचा प्रवास बघितलाय आणि त्यात सहभाग घेतलेला आहे. आज समजा एका चॅनलकडे, एका प्रोडक्शन हाऊसला, नवीन प्रोडक्शन हाऊसला एखादी आपली मालिका घेऊन जायचं असेल किंवा कॉन्सेप्ट घेऊन जायचं असेल, कोणते, मग ती चॅनल मालिका असो किंवा टॉक शो असो किंवा काय, त्यांनी काय स्टेप्स पाळाव्या किंवा कसं अप्रोच करावं? पहिली गोष्ट म्हणजे ना, एकदम नवीन मालिका आणि नवीन निर्माता असं काही नसतं. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठेतरी काम करत अनुभव घ्यावा. तो तुम्हाला अनुभव मिळण्यासारखी अनेक नवीन लोकांच्याही चांगल्या काही निर्मिती कुठेतरी सुरुवात प्रत्येकाला करावी लागते. तर ती सुरुवात करताना किमान हा व्यवसाय कसा हाताळला जातो एवढं तरी डोळे उघडे ठेवून तुम्ही जा, बघा आणि मग तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही करा, काही हरकत नाही. हे एक. दुसरी गोष्ट, प्रत्येक चॅनलला आज काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्ट हवी पाहिजे असते. तर त्या ओपन. आणि चॅनल निर्मात्याकडे पाहताना काय बघतो की एकतर याच्याकडे काही नाविन्य देणार का आहे की नाही, तो ती कल्पना घेऊन येतोय, ती कशी आहे. एक पहिली गोष्ट ती पाहिली जाते. ती आवडली तर शेवटी हा निर्मितीचं जे हे आहे, म्हणजे आज सोमवार ते शनिवार अशी मालिका चालते, 312 दिवसांसाठी जर अग्रीमेंट होतं वर्षासाठीचं, त्यावेळेला यू शुड हॅव एन एबिलिटी टू डिलिव्हर एव्हरी एपिसोड एव्हरी डे. बरोबर. दर दिवसा त्याचं शूटिंग करणं, त्याच्या आधी तो लिहून घेणं, त्याचं सगळा ताफा उभा करणं, बरोबर, आणि त्याचं शूटिंग, त्याचं पोस्ट प्रोडक्शन करून त्याच्यावरती म्युझिक ले करून या सगळ्या प्रक्रियांमधनं जावं लागतं त्याला. आणि रोज तो एपिसोड चॅनलला द्यायचा. वाहिनी तुमच्याकडे पाहताना वेदर युअर ॲबिलिटी टू डिलिव्हर सक्षम आहात की नाही, आहे की नाही, तुम्ही सक्षम आहात की नाही. रोज तुमच्याकडे तेवढी अर्थ उभारणी, तेवढी निर्मिती हे घडवण्याचं तुमच्याकडे कसं आहे की नाही, हे ते बघतात. आणि मग मला नाही वाटत नवीन लोकांना संधी मिळालेलीच आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ सुबोध खानोलकर आणि सुजय हांडे ही जी जोडी आहे, निर्मिती करते आहे. आणि आधी सुबोध लेखक होता, त्यांनी लेखन करायला लागला. लेखन करता करता त्याला त्या निर्मितीचा अनुभव येत गेला. तो आणि सुजय एकत्र आले आणि आता त्यांची उत्तम निर्मिती संस्था आहे. चॅनल्स अप्रोच होऊ देतात, त्यांना मिळाले ना. शेवटी त्यांच्याकडच्या कल्पनाशक्ती काय आहे, एक, त्यांचं एकूण व्यवसायाची हाताळणी कशी आहे, दोन, आणि ॲबिलिटी टू डिलिव्हर, सक्षम आहेत की नाही रोज निर्मिती करून एपिसोड द्यायला, अर्थव्यवस्था सांभाळायची, ह्या गोष्टी आणि त्याच्यासाठी येणारी अर्थव्यवस्था आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट. एव्हरी सिरियल और एव्हरी फिल्म, वेदर इट इज अ टेलिव्हिजन और डिजिटल और फिल्म, इज अ प्रोजेक्ट. तुमच्याकडे ती प्रोजेक्ट मॅनेजमेंटची पण क्षमता असली पाहिजे. कारण नाही तर बऱ्याचदा होतं काय की लेखक करायला लागतात आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटची क्षमता नसते, मग फसायला होतं. काही दिग्दर्शकांना असं वाटतं की अरे माझ्या निर्मात्याने खूप पैसे कमवले, त्यामुळे आता मीच निर्मिती करीन. आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या स्किलमध्ये तो जर झाला तर तो यशस्वी होतो, बरोबर, नाही झाला तर तो कोलॅप्स होतो. हेही होतं. आम्हाला उदाहरणं आहेत अशी आसपास. अच्छा, ती नावं घेण्यात काही अर्थ नाही.
परंतु अत्यंत आर्थिक हालाकीमध्ये घरदार विकलेले असे देखील निर्माते दिग्दर्शक मी पाहिलेले आहेत ओके. आणि कोणी या स्तराला जाऊ नये. खरं सांगायचं झालं, कारण प्रत्येक मी तर याच्याकडे बघताना माझ्याकडे कोणी आला तर मी खुलेआम त्यांना हे नो-हाऊ सांगत असतो. त्यामुळे प्रत्येकाचा बिझनेस हा यशस्वी झाला पाहिजे. वाह! वाह! आणि त्या दिशेने त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि ते करत असताना त्यांनी आपल्याला या गोष्टी करू शकतो का आपण? हा कुठेतरी मागे डोक्यात बॅक ऑफ युअर माइंड बॅक ऑफ द हे माइंड. कॅल्क्युलेट केलं पाहिजे, की माझ्याकडे चांगली गोष्ट आहे. माझ्याबरोबर कलाकार काम करायला तयार आहेत. माझ्याकडे तंत्रज्ञ आहेत. त्यानंतर सेट मी घेतोय. दैनंदिन त्याचं पूर्ण हे करणार आहे. मला कारण गणित कसं असतं, मी एखादी कल्पना चॅनलने ॲक्सेप्ट केली आणि चॅनलने सांगितलं आपल्याला जून महिन्याच्या 30 तारखेपासून हे एपिसोड एअरवरती टाकायचा एअरवर आहे. टाकायचं. तर किमान महिना, दीड महिना आधी त्याचं प्रोडक्शन सुरू करायला लागतं. त्याच्यासाठी जर तुम्हाला त्याच्या आधी तुम्हाला कल्पना डेव्हलप करायला लागते. बापरे! आयडियाची गोष्टीची एपिसोड्स लिखित फ्रॉम आणि मग कास्टिंग, त्याच्यानंतर ऍक्च्युअल प्रोडक्शन वन्स दॅट यू गेट द डेट. बापरे! आणि त्याच्यामुळे हा 2-3 महिन्याचा अवधी यायला लागतो कुठल्याही मालिकेला. खरं तर मी 6 महिने ते वर्षभर लागतो असं गृहीत धरूया आपण. तरी आता आपण प्रत्यक्ष निर्मितीसाठीचा खर्च जो आहे, हा. पूर्व हा, निर्मिती तो ज्याला, साधारण तो आधी सुरू होतो 2 महिने आधी. बरोबर आहे. तो तुम्हाला घालायला लागतो. अच्छा, हे खूप महत्त्वाची पहिली माहिती गोष्ट. आहे. त्यानंतर तुमचा एपिसोड एअरवर जायला लागतो. एअरवरती गेल्यानंतर चॅनल 45 ते 60 दिवसानंतर पेमेंट सुरू करतं. सो यू हॅव त्यामुळे तुम्हाला आधीचे 2 महिने प्री प्रोडक्शन ज्याला आम्ही म्हणतो, त्यानंतरचा 1 महिना ऍक्च्युअल प्रोडक्शन, एपिसोड एडिट करणं आणि चॅनलला देणं. 45 डेज. आणि त्याच्यानंतर पहिला एपिसोड एअर झाल्यानंतरच्या 45 दिवसानंतर तुमचं पेमेंट सायकल सुरू होतं. आणि तुम्हाला जीएसटी जो भरायला लागतो, तो ज्या क्षणी तुमचा पहिला एपिसोड एअरवर जातो, तुम्ही चॅनलला इनव्हॉइस रेज करता पहिल्या एपिसोडचा, त्यावेळेला तुमचं जीएसटीचं मीटर चालू होतं. म्हणजे त्याच्यानंतर मला 20 दिवसांनी जीएसटीचे रिटर्न फाईल करायला लागतात आणि त्यानंतरच्या 30 दिवसात, म्हणजे रिटर्न फाईल केल्यानंतरच्या 10 दिवसात मला ऍक्च्युअल जीएसटी भरायला लागतो. म्हणजे मला 1 लाखाचं जर माझं बिलिंग असेल तर मला 1,18,000 रुपये हे जीएसटी द्यायला लागतं. 82 तुम्हाला मिळणार त्यात. बरोबर. असे मला त्या जीएसटीची पण व्यवस्था करायला लागते. बापरे! तर निर्मितीचा खर्च, जीएसटीचा खर्च हा तुम्हाला गृहीत धरायला लागतो. आणि कारण तो तुमच्याकडे येणार आहे. वाहिन्यांचं पेमेंट वेळेवर होतं, नाही असेतला भाग नाही, पण ते तुमच्याकडे 60 दिवसानंतर येणार आहे. बापरे! त्यामुळे 2 महिने प्री प्रोडक्शन, 1 महिना प्रोडक्शन, याची तयारी तुम्हाला करत राहायला लागते. आणि ते केलं तरच तुमचं आर्थिक गणित जमतं. ज्यांना जमत नाही ते आर्थिक गणित त्यांचं कोलमडतं. मग ते काय करतात, जीएसटीचा पैसा स्वतः खर्च करतात, वापरतात. मग जीएसटी मधनं फोन यायला सुरुवात होते, मग अडचण यायला सुरुवात होते. बरं, जीएसटी मधनं फोन येतो आणि त्याच वेळेला चॅनलला कळतं की आपण याला जीएसटीचे पैसे देणार दिलेले नाही. बरोबर. सेट ऑफ होत नाही आणि मग ते गणित बिघडायला लागतं. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे कर भरणं ही जबाबदारी आहे आणि ती वेळेत त्याच्यासाठी तुम्हाला आर्थिक नियोजन करायला लागतं. निर्मिती करणं ही आपली जबाबदारी आहे, कारण वाहिनीने तुमच्यावरती भरोसा ठेवून तुमच्याबरोबर करार केलेला आहे आणि त्यातनं उद्याचा तुमचा बिझनेस उभा राहणार आहे. ह्याचं भान ठेवून निर्मिती करणं, आर्टिस्टना आणि लेखकांना वेळेवर पेमेंट करणं, त्याचबरोबर लोकेशनचं पेमेंट करणं, प्रॉपर्टीचं पेमेंट करणं, विकत घेणं, हे सगळंच करायला लागतं. त्या सर, खरंच ही महत्वाची माहिती होती, कारण जीएसटी हा लोक खरंच म्हणजे खिशात टाकतात आणि मग नंतर त्यांना खूप साऱ्या लिटिगेशन्सला सामोरं जावं लागतं. सर, अजून एक मला विचारायचं की आपल्या क्षेत्रामध्ये, या म्हणजे इंडस्ट्रीमध्ये युजली ऍक्टर, ऍक्ट्रेस, डिरेक्टर, रायटर हे 4 रोलच लोकांकडे मनात असतात. याच्या व्यतिरिक्त काय काय कामं तरुण करू शकतात? या तुम्ही आमच्या इंडस्ट्रीमध्ये देर आर 22 क्राफ्ट्स. 22 क्राफ्ट मिळून. आणि आपण शिकवताना आम्ही नेहमी असं म्हणतो, जिथे कुठे लेक्चरला जातो त्याला फिल्म किंवा टेलिव्हिजन किंवा इव्हन डिजिटल, दीज आर कोलॅबोरेटिव्ह आर्ट्स. ओके. त्यामुळे केवळ एकाच्या कुठल्या नाही, सगळे एकत्र असे सिंक मध्ये यायला लागतात आणि त्यातून निर्मिती घडते. त्यातून लोकांचं एक मनोरंजन होतं, एक मोठा बिझनेस त्यातनं उभा राहतो. आता कलाकार, ऍक्टर्स, ऍक्ट्रेसेस, रायटर, डिरेक्टर हे आपल्याला माहिती असलेले लोक आहेत आणि त्याच्यासाठी तुमच्यामध्ये एक अंगभूत, तुम्हाला जर कलाकार व्हायचं असेल, ऍक्टर व्हायचं असेल, एक अंगभूत अभिनयाची एक हे असली पाहिजे किंवा तुम्ही ती स्वतः विकसित केली पाहिजे. आणि त्यामुळे मुलांसाठी म्हणजे महाराष्ट्राच्या वैशिष्ट्य आहे जे अन्य राज्यात नाहीये.
महाराष्ट्रामध्ये इंटर कॉलेजिएट म्हणजे थिएटरचा खूप उपकार आहे आपल्यावर. बर त्यामुळे थिएटरला जर सतत एक जी भरती येत राहिलेली होती पूर्वापार, बर ही INT, उन्मेष किंवा पुरुषोत्तम सारख्या ज्या एकांकिका स्पर्धा आहेत त्यातनं येत राहिली. त्यामुळे शाळा कॉलेजेस ही मुळात त्यातल्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी ही आपली एक प्रशिक्षणाची केंद्र आहेत केंद्र ऍक्टर्सच्या ह्याच्यात. ऍक्टर्स तशीच दिग्दर्शकांच्या संदर्भात बरोबर. सुद्धा म्हणता येते. बरोबर आणि त्यातून मुलं मुली आपल्यातली सर्जनशीलता घडवत असतात, दाखवत असतात. पुण्यासारख्या शहरामध्ये ललित कला विद्यालय झालेलं आहे. बर. त्यातनं BA, BCom आणि MA चे कोर्सेस हे सुरू झालेले आहेत. हो आणि चांगली नाट्यकर्मी तिथे जाऊन ते प्रशिक्षण घेत असतात. हे सतीश आळेकरांपासून विजय केंकरे आणि सगळी मंडळी तिकडे हो. जातात. आणि त्यामुळे ती एक सोय उपलब्ध झाली आणि त्यातून खूप प्रकारचे टॅलेंट मुंबईमध्ये नाटकांमध्ये आणि टेलिव्हिजनच्या बघायला ह्याच्यात येत असतात. आणि आमच्याकडे सतत नवीन चेहरे, नवीन चांगले परफॉर्मर्स याच्यासाठी सतत शोध चालू असतो. म्हणजे माझ्याकडे ऑडिशन ही कंटिन्युअस आहे. सेटवरती म्हणा किंवा ऑफिसमध्ये म्हणा, बर कंटिन्युअस ऑडिशन चालू असते. मराठीची असो अथवा हिंदीची असो. हिंदीसाठी देशभरातनं लोक येत असतात. मराठीसाठी महाराष्ट्रभरात नाही, ग्रामीण महाराष्ट्रात तर विशेषतः मोठं टॅलेंट येतं. कलाकार हा एक झाला, ऍक्टर आणि ऍक्ट्रेसेस. त्याच्या व्यतिरिक्त खूप म्हणजे क्रिएटिव्ह वेगळे fields आहेत. जे हे आहेत म्हणजे क्रिएटिव्ह असिस्टंट जे लागतात, बरोबर जे दिग्दर्शनामध्ये काम करतात, ज्याच्यातनं पुढे निर्मितीमध्येही काम करतात. त्यामुळे वी नीड लॉट ऑफ क्रिएटिव्ह असिस्टंट. क्रिएटिव्ह असिस्टंट त्यामुळे ज्यांना कलाकार व्हायचं नाहीये पण या क्षेत्रात यायचंय, त्यांनी क्रिएटिव्ह असिस्टंट म्हणून ते डेफिनेटली वेगवेगळ्या निर्मिती संस्थांकडे जाऊ शकतात. मग ते पुण्यातले असतील किंवा मुंबईतले असतील. हो. प्रामुख्याने टेलिव्हिजन आणि OTT आणि फिल्म याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे मुंबई राहिलेलं आहे. मुंबई राहिले. आणि करिअर करायचं असेल तर तुम्हाला मुंबईला येण्याशिवाय गत्यंतर नाही. बरोबर आणि ते तुम्ही इथे येऊन त्याला स्ट्रगल कराल त्यावेळेला हळूहळू संधी खूप आहेत, संधी. परंतु योग्य ठिकाणी तुम्हाला जाता आलं जाता पाहिजे, आलं हे पाहिजे. एक. त्यामुळे क्रिएटिव्ह असिस्टंट्स लागतात. त्याच्यातून उद्याचे आमचे असिस्टंट डिरेक्टर्स आणि Directors. सहनिर्माते तयार होतात. सहनिर्माते आणि त्यामुळे त्यांना निर्मितीचं हे कळायला लागतं. आणि त्यातून उद्याचे डिरेक्टर्स तयार होतात. आणि Absolutely. प्रत्येकाने केव्हा ना केव्हा तरी असिस्ट केलेलं आहे. म्हणजे या शोचा दिग्दर्शक समीर पाटील हा चंद्रकांत कुलकर्णी यांच्या बरोबर जोडला गेला आणि त्यांच्याबरोबर तो दिग्दर्शनामध्ये आला आणि त्यातून त्यांनी सुरुवात केली. येस माझ्या स्वतःच्या दशमी क्रिएशन मध्ये अक्षय पाटील आहे. बरं. हा मालेगावचा मुलगा आहे आणि तिथनं तो काही वर्षापूर्वी माझ्या संपर्कात आमच्याकडे आला. दशमी सुरू झाल्यानंतर पहिला एंट्री केलेला तो होता. वा. आणि दादा गोडकर हे अनुभव संपन्न असे दोन लोक होते. वा. एक नवा, एक blend प्रदीर्घ होता. अनुभव, असं ब्लेंड आम्ही त्यावेळेला केलेलं वा. होतं. तो अजूनही आमच्या बरोबर काम करतो. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधनं खऱ्या अर्थाने जर आज टेलिव्हिजन हा. आणि सिनेमा मराठी मराठी आणि इव्हन OTT याला जर कोणी 80% जिवंत ठेवत असतील ना तर ती आपल्यासारखी शहरी माणसं नाही. बर. ही ग्रामीण भागातनं आलेलं टॅलेंट जे आहे हे खऱ्या अर्थाने हे ह्या कलाकृती घडवत आहे. वा. आणि त्यामुळे बरेच जण त्यातले जिल्हा परिषदांच्या शाळांमधनं शिकलेले आहेत. बरेच जण मराठी माध्यमाच्या वेगवेगळ्या शाळांमधनं शिकलेले आहेत आणि या क्षेत्राकडे आलेले आहेत. त्यामुळे मराठी माध्यमातलं शिक्षण हे त्यांचं करिअर पुढे न्यायला उपयोगी पडणार आहे. बर. म्हणजे तुम्ही नागराज मंजुळेचं एकट्याचं उदाहरण आपण घेतो. बरं. त्यांनी जे काही घडवलं ते स्थिमित करणार होतं. हो, ती हो, क्रिएटिव्हिटी हो. त्याच्याकडे होती. हो हो त्यांनी स्वतःला नंतर घडवण्यासाठी मास्कॉमचा कोर्स केला. अच्छा हा, बरं. त्याच्यामध्ये तो झी मराठीमध्ये, झी टॉकीज मध्ये प्रोमोचं वर्षभर त्यांनी डिरेक्टर म्हणून काम बर. केलं. मग त्यांनी पिस्तुल्या केली आणि मग तो आला. बर. त्यामुळे कुठेतरी ना इंडस्ट्री कशी चालते ओके ह्याचा एक अनुभव घेऊन बघा. त्याच्यात तुम्ही रमलात तर गोष्ट वेगळी, ओके नाही रमलात ना तर त्यातनं ब्रेक घ्या. जसं नागराजनी ब्रेक घेतला एका क्षणी ओके आणि पिस्तुल्या केली. त्यातून पुढे रेस्ट इज द हिस्ट्री. बरोबर त्याचं स्वतःचं क्रिएशन आहे. बरोबर परंतु त्याला एक त्या इंडस्ट्रीतल्या ज्या खाचाखुचा आहेत, त्या निर्मितीच्या त्या ची गणित आहेत, ती ह्याचा एक अंदाज त्यातनं आला. अंदाज आला. त्यामुळे हे खूप मोठं स्कोप आहे. तुमच्याकडे जर म्हणजे आता कॉस्ट्युम सारखा एरिया आहे, बर. तर कॉस्ट्युम डिझायनर्स हे सातत्याने लागत असतात. लागत नवे लोक लागतात. नवे लोक तर कॉस्ट्युम डिझायनरसाठी तुम्हाला चांगल्या वेशभूषेचा सेन्स असणं, म्हणजे त्यासाठी प्रत्येकाने फॅशन NIFT मध्ये कोर्स केलेला आहे याच्यातलं भाग नाही. काही गरज नाही. ती एक व्यवस्था आहेच. बरोबर परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही जे आता स्वतःच- काम करतायत कॉस्ट्युम डिझायनर बरोबर. म्हणून, त्यांच्याबरोबर असोसिएट होऊन काम करू शकता. म्हणजे आता माझ्याबरोबर आमच्या मुरांबाच्या निर्मितीमध्ये कल्याणी गुगळे होती, बरोबर. कल्याणी कुलकर्णी गुगळे. ही तिच्याबरोबर अनेक जण काम करत होते. ती आधी
गीता गोडबोले बरोबर कॉस्ट्युमचं काम असिस्ट करत असे. असं करत करत लोक शिकलेत. पूर्णिमा कॉस्ट्युमचं काम करत असे अनेक सिनेमांसाठी. हो. त्यांच्याबरोबर रोहिणी तांडेल नावाची मुलगी तिच्याबरोबर काम करत होती. आज रोहिणी तांडेल आजची ती रोहिणी साळेकर आहे. तिला आता उत्तम कॉस्ट्युमचं मेरे साईसाठी पुरस्कार मिळाला. ती माझं संपूर्ण मेरे साई अहिल्या ह्याचं कॉस्ट्युम रोहिणी साळेकर हँडल करते. ती तुमच्या आमच्यासारखीच मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातून आलेली मुलगी आहे. सो अशा संधी खूप आहेत. संधींसाठी तुम्हाला हे जग खुणावत आहे. त्यासाठी तुम्ही येत गेले पाहिजे. तुम्ही जर एडिटिंगचा कोर्स करू शकलात, वर्षभराचे एडिटिंगचे कोर्स आज अवेलेबल आहेत आणि त्यानंतर कुठल्या तरी एडिटर बरोबर असोसिएट केलं तर करता येईल. इंटर्नशिप म्हणून तुम्ही 3 महिने काम केलं, सुट्टी आहे दिवाळीची आणि मे महिन्याची, इंटर्नशिप म्हणून करायला या. तुम्ही ग्रॅज्युएशन करतात, घरात बसून काय राहता, मुंबईला या, आम्हाला इंटर्नशिप करायची, मला शिकायचं आहे. मला नाही वाटत कुठलंही प्रोडक्शन हाऊस की तुला मी शिकायला परवानगी देणार नाही असं म्हणेल. आम्ही ताबडतोब घेतो. बरोबर. सगळ्यांचे दरवाजे सताड उघडे आहेत यासाठी. टॅलेंटच्या सातत्याने शोधात असलेली ही आणि इंडस्ट्री इकोसिस्टीम आहे. मी म्हणेन इंडस्ट्रीच नाही, इकोसिस्टीम आहे. आणि अनेक मुलं मुली मला माहिती आहेत की आज मुली असतील, 4 मुली गोरेगावला फ्लॅट भाड्याने घेतात आणि एका फ्लॅटमध्ये राहतात आणि शेअर करतात. 4 मुलं एकत्र राहतात. असं असंख्य लोक 22 क्राफ्ट आहेत. त्याच्यामध्ये साऊंड रेकॉर्डिंग आलं, त्याच्यामध्ये लाइटिंग आलं, कॅमेरा आलं, त्याच्यामध्ये कॉस्ट्युम आलं, आर्ट डिरेक्शन आलं. तुमच्याकडे जर तुम्ही आर्किटेक्चरला असाल किंवा तुम्हाला ते अंग असेल, तुम्ही ते करू शकता. तुम्हाला ती कलात्मक दृष्टी असेल तर अजित दांडेकर असतील किंवा अन्य आर्ट डिरेक्टर असतील, नरेंद्र राहुरीकर यांच्यासारखे, यांच्याबरोबर तुम्ही असोसिएट होऊ शकता. त्यांनाही देखील सतत नवीन लोकांची गरज असते. कारण एकदा अनुभव घेतला आणि अनुभव आला की तो मुलगा किंवा ती मुलगी पुढे जायला निघते. पुढे जाणं चांगलं आहे. माझ्याबरोबर आलेला माणूस जर नुसता निर्माता म्हणून कायम नोकरी करत राहिला तर ते अपेक्षित नाही. 5-7 वर्षांनी तुम्हाला तुमचं स्वतःचं जग उभं करता आलं पाहिजे. दॅट इज व्हॉट वी एस्पायर टू सी. की आपल्या बरोबरचा असिस्टंट डिरेक्टर हा उद्याचा दिग्दर्शक झाला पाहिजे. जो सहनिर्माता आहे तो उद्याचा निर्माता झाला पाहिजे. तर त्याला हा अनुभव, सर्वंकष अनुभव मिळणं, 3 ते 5 वर्ष तुम्ही ह्याला द्या आयुष्यातली. वयाच्या 20शीत तुम्ही ग्रॅज्युएट होत असताना आलात आणि 3 ते 5 वर्ष दिलीत तर हे जग तुमचं करिअर कुठल्या कुठे घेऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला मराठीचा न्यूनगंड बाळगायची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही ग्रामीण भागात आलोत त्याचा न्यूनगंड बाळगायची गरज नाही. उलट दॅट इज अन ॲसेट. मराठीमधून आलेला, तुम्ही ग्रामीण भागातून आलेला, जे जग मला माहिती नाही. कारण टेलिव्हिजनच्या व्ह्यूअरचा जो पसारा आहे तो आज राज्यभर पसरलेला आहे. मराठी मालिकांचा जो पसारा आहे, दूरचित्रवाणी वाहिन्यांचा जो काही प्रेक्षक वर्गाचा जो पसारा आहे तो ग्रामीण भागापर्यंत पोहोचलाय. तिथलं जग काय आहे, तिथलं कुटुंब व्यवस्था काय आहे, तिथली रिलेशनशिप्स काय आहेत, हे त्या ग्रामीण भागातल्या आलेल्या मुला मुलींना जास्त कळतं, आम्हाला नाही कळत. त्यामुळे दॅट इज अन ॲसेट. तुम्ही ग्रामीण भागातले आहात, तुम्ही मराठी माध्यमातून आलेले आहात, तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळांमधून आलेले आहात, तर दॅट्स अन ॲसेट. त्याला तुम्ही कमतरता मानू नका. इट्स अन ॲसेट फॉर यू. आणि तो अनुभव घेऊन उद्या OTT मध्ये तुम्हाला जाता येईल. म्हणजे तुम्ही बघा, राजस्थानातून आलेले कोणतरी आज असोसिएट करत असतील आणि त्यातनं दहाड निर्मिती झाली. ती भाषा शैली, ती बोली, ते कल्चर, हे आलं पाहिजे. ते मला शहरातल्या लोकांना नाही माहिती. ते तुमच्याकडनंच कळेल. म्हणजे नागराज जे निर्माण करू शकला ते नितीन वैद्य नाही करू शकत. दॅट इज अन ॲसेट. तर ते लक्षात घ्या की आपली ताकदही, आपला न्यूनगंड नाही, आपली कमतरता नाही. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात असो, कुठेही असाल, तुम्ही करू शकता. म्हणजे आज तुम्ही चला हवा उद्यासारखं बघाल तर तुम्हाला किती वेगळे वैविध्यपूर्ण दिसतं. निर्मिती करणारे जे लोक आहेत, सचिन गोस्वामी कम्स फ्रॉम धुळे. अच्छा. सचिन मोठे हा साताऱ्यामधनं आलेला आणि लेखन करायला लागलेला. अनेक वर्ष तो झी गौरवचं लेखन करत होता, मग फुबाई फू सारख्या शोचं लेखन करत होता आणि स्वतःची निर्मिती आता करतोय. चला हवं हास्यचित्रा सारखी निर्मिती त्यांची आहे दोघांची. चला हवं सारखं प्रोजेक्ट बघा, त्यातला निलेश साबळे जो आहे तो झी मराठीने घेतलेली एक स्पर्धा होती. अच्छा. कोण होणार मराठी सुपरस्टार, आणि त्यातनं आलेला मुलगा आहे तो आयुर्वेदात डॉक्टर होता. फक्त तो उत्तम प्रकारे मिमिक्री करू शकत होता आणि त्याचं करिअर घडलं. असे घडलेले लोक आहेत. आज आदेश बांदेकर सारखा मुलगा मुंबईमध्ये कामगार वस्तीमध्ये वाढला आणि त्यातनं आज त्याचा होम मिनिस्टरी पर्यंत झालेला प्रवास तो आज तुम्हाला मोठा असा झालेला दिसतो. पण त्याची सुरुवात झाली कुठे? त्यांनी जर न्यूनगंड बाळगला असता तर हे झालं नसतं. त्यामुळे कसलाही, आपण ग्रामीण भागातले आहोत का, आपण मराठी माध्यमातले आहोत का, आपल्याला सफाईदार मराठी किंवा इंग्रजी उत्तम प्रकारे बोलता येत नाही, हा मुळातच तुमच्यातली ही कमतरता नाही. इट इज अन ॲसेट. तुम्ही तो ॲसेट ओळखा तुमच्यातला आणि या.
जग उभं आहे Absolutely. तुमचं स्वागत करायला. तुम्हाला काही काळ स्ट्रगल करायला लागेल. लागेल. तो सगळ्यांच्या आयुष्यात आलेला आहे. परंतु तो केल्यानंतर तुम्हाला एक दरवाजा मोठा खुला झालेला मोठा आहे. खुला. सर, शेवटचा प्रश्न तुमच्याकडनं नवीन पिढीला गुरुमंत्र, तुमचा कानमंत्र, तुमचा सक्सेस मंत्र. अजिबात मी गुरु वगैरे नाही, त्यामुळे गुरुमंत्र देत नाही. कानमंत्र. मुळात तुम्ही तुमचे गुरु आहात. तुम्ही वा. तुमचे स्वतःचे गुरु व्हा. जग अत्यंत खुलेपणाने ओपनली बघायला शिका. वाचा, फिरा, दोस्ती करा, सिनेमे बघा, नाटकं बघा, मालिका बघा, कशा पद्धतीने त्या तयार होत आहेत आणि एपिसोड टू एपिसोड कशा जात आहेत ह्याचं एक आकलन डिजिटलवरचं माध्यम आता ओपन झालेलं आहे, ते बघा. तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये क्रिएटिव्हिटी असते. प्रत्येक मूल जन्माला येतं आणि ते जग बघायला लागतं आणि हळूहळू त्यात क्रिएटिव्ह पर्सनॅलिटी एकेकाची फुलायला लागते. त्याला तुम्हाला शेपअप करायचं असेल तर तुम्हाला क्राफ्टचा अनुभव घ्यावा लागतो. तर तो घेण्यासाठी तुम्ही कुठल्या तरी तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचंय त्या क्षेत्रातल्या एखाद्या माणसाबरोबर असोसिएट व्हा आणि त्यांनाही गरज असते. असं नाही, म्हणजे आता लेखक आहेत उदाहरणार्थ, प्रतिदेश लेखक आहेत, त्यांच्याबरोबर 5-5 रायटिंग असिस्टंट काम करतात. कारण एक रायटर जर 3 मालिका लिहित असेल किंवा 2 मालिका लिहितोय, 1 फिल्म लिहितोय आणि 1 OTTचं लिहितोय, असं होतं. कारण लेखकांची प्रचंड गरज आहे, कमतरता आहे. त्यामुळे असे तुम्ही जर असोसिएट झालात तर मला नाही वाटत कुठला लेखक तुम्हाला नाही म्हणेल. आणि प्रत्येक लेखक माझ्याकडे जो काम करतो त्याबरोबर 3-4 असिस्टंट काम करताना दिसत आहेत. असं तुम्हाला जाऊन करता आलं आणि तशा पद्धतीने अनुभव घेता आले तर तुम्ही जरूर घ्या. आणि त्यातनं कुठेतरी आपण एकमेकांच्या संपर्कात आपोआप येतोच आणि लक्ष असतं नवीन टॅलेंटवरती. पाहिजेत आम्हाला इंडस्ट्रीला, म्हणजे मलाच एकट्याला नाही, सगळ्यांना पाहिजे. आणि अशा टॅलेंटच्या शोधात असलेली ही सातत्याने शोधात असलेली इंडस्ट्री आहे. त्यामुळे स्वागत आहे. त्यामुळे तुमचे गुरु तुम्हीच व्हा. वा. आज नितीन वैद्य सर आपल्याकडे आलेत आणि मला त्यांचं सर्वात मला असं वाटतं टेक अवे आहे यातला, की ते म्हणाले की मी शाळा आणि कॉलेजच्या बाहेर शिकलो आणि त्यांनी तुम्हाला सुद्धा प्रत्येक क्षेत्रामधली नावं सुद्धा दिलेली आहेत. त्या व्यक्तींविषयी तुम्ही काम करा आणि तुम्हाला समजा मोठं बनायचं असेल तर पहिलं त्याचं शिक्षण प्रॅक्टिकली घ्या. हा एक सुंदर कानमंत्र आहे आणि मी त्यांचे धन्यवाद मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून परत या प्लॅटफॉर्मवर आले आणि इतकं सुंदरपणे गाईड केलं. थँक्यू सर.